Access denied. Access granted. नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, काल आपण पार्सिंग बद्दल माहिती घेतली. म्हणजे ज्या वेळेस एखादा डेटा स्ट्रिंग मध्ये आपल्याला नंबर मध्ये कन्वर्ट करायचा असेल किंवा फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर तो कसा केला जातो ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आज आपल्याला काय करायचंय, ते पार्सिंग आणि त्याच्या आधी आपण जेवढे काही टॉपिक शिकलो, मग ते प्रिंटिंग मेथड्स असतील किंवा ऑपरेटर्स असतील, व्हेरिएबल्स असतील, या सगळ्यांचा वापर करून आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण एक फॉर्म बनवणार, ज्याच्यामधून आपल्याला दोन नंबर एंटर करायचे युजरकडनं आणि त्याचं आपल्याला ऍडिशन करायचे असेल, सबट्रॅक्शन करायचे असेल ते आपण करू शकतो. चला तर मग सगळ्यात आधी आपण एक फाईल बनवू, ex1.html. इथं आलो. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, तर आपण सगळ्यात आधी एक फॉर्म बनवावा लागेल आपल्याला, ज्याच्यामध्ये आपल्याला रिक्वायरमेंट अशी आहे की युजर पहिले एक नंबर एंटर करणार, मग दुसरा नंबर एंटर करणार आणि मग त्याचे आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन आपल्याला जे काही कॅल्क्युलेशन करायचे असेल ते आपण करू शकतो. सगळ्यात आधी आपण एक फॉर्म टॅग घेऊ. फॉर्मचा आतमध्ये आपण घेतला लेबल, इथं दिला आपण एंटर फर्स्ट नंबर. ओके, फॉर द दिला आपण फर्स्ट नंबर साठी FL अप्लाय करून दिला. ब्रेक, इथं आलो, इनपुट आयडी दिली याला FL फर्स्ट नंबर, लेबल SL सेकंड नंबर, इथं दिला आपण एंटर सेकंड नंबर, इनपुट आयडी देऊन दिली आपण SL आणि त्याला सेव्ह केला. प्रोग्राम रन केला. हे बघा, हे आलं एंटर फर्स्ट नंबर, एंटर सेकंड नंबर. पण आपल्याला हा सेकंड नंबर पासून इकडे खाली हवा आहे. मग आपण इथं काय करणार, या ठिकाणी आपण यूज करणार ब्रेक टॅग. आणि बघा, एंटर फर्स्ट नंबर, समजा आपण इथं व्हॅल्यू टाकली काहीतरी 23, एंटर सेकंड नंबर, इथं आपण काहीतरी व्हॅल्यू टाकली 56. इथं आपल्याला एक बटन हवं आहे, बटनला क्लिक केलं की दोघांची ऍडिशन झाली पाहिजे. आतापर्यंत आपण काय केलं होतं, डायरेक्टली व्हेरिएबल डिफाईन केले, त्यांचे फॉर्म्युला टाकला, ऍडिशन केले आणि डायरेक्टली प्रिंट केला. आपण आतापर्यंत युजरकडनं डेटा ऍक्सेप्ट नाही केला. आता आपल्याला डेटा युजरकडनं ऍक्सेप्ट करायचा आहे, म्हणून आपण इनपुट टॅगचा वापर केला. आणि याच्यामध्ये कधी कॅल्क्युलेशन कधी परफॉर्म झालं पाहिजे, तर बटनला क्लिक केल्यानंतर. मग आपण एक बटन घेऊ, बटनला नाव दिलं मी ऍडिशन. आपल्याला समजा ऍडिशन करायचं आहे. ओके, इकडे आलो, हे बघा आपली रिक्वायरमेंट आहे, इथं नंबर टाकायचा आहे, इथं नंबर टाकायचा आहे आणि ऍडिशनला क्लिक केलं की उत्तर जे काय असेल, आन्सर जे असेल ते प्रिंट झालं हवं. मग त्याच्यासाठी आतापर्यंत आपण जी जावास्क्रिप्ट यूज केली त्याच्यामध्ये आपण काय केलं, इनलाईन स्क्रिप्ट यूज केली आणि इंटरनल स्क्रिप्ट यूज केली. तर तिथं काय होत होतं, आपण डायरेक्टली स्क्रिप्ट टॅग घेत होतो आणि असा आतमध्ये लिहित होतो, जसं की व्हेरिएबल ए इक्वल टू 10, 20 या पद्धतीने. पण आपल्याला आता काय हवंय, बटनला क्लिक केल्यानंतर कॅल्क्युलेशन परफॉर्म झालं पाहिजे. म्हणजे कधी एखादा स्पेसिफिक इव्हेंट ट्रिगर होणार आधी, मग त्याच्यानंतर अप्लाय झाला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याकडे एक ऍट्रिब्यूट असतो, ज्याला आपण इव्हेंट ऍट्रिब्यूट असं म्हणतो, ऑन क्लिक नावाचा. आपण ऑलरेडी आधी बघितलं इव्हेंट ऍट्रिब्यूट. आता आपल्याला काय करायचं, ऑन क्लिक म्हणजे काय होतंय, ह्या बटनला क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे, तर दोघांची ऍडिशन झाली पाहिजे, बरोबर. तर मग ऍडिशन करण्यासाठी आपल्याला इथं काहीतरी कॉल करावा लागेल की या दोघांना क्लिक, इथं क्लिक केलं की यांची ऍडिशन झाली पाहिजे. मग त्यासाठी आपण एक फंक्शनचा वापर करणार. मग त्यासाठी आपण काय करणार, इथं एक फंक्शन कॉल करणार. फंक्शनचं नाव दिलं समजा आपण ऍडिशन.html. इथं आपल्याला कॉल करावा लागेल. मग इथं मी एक फंक्शनला कॉल केला ऍडिशन. आता आपण एवढं केलं, आता इथं काय होणार आहे, ज्यावेळेस आपण बटनला क्लिक करणार त्यावेळेस हा फंक्शन कॉल होणार. पण फंक्शन बनवतात कसं, सिंटॅक्स काय तसा, फंक्शनचा सिंटॅक्स असतो स्क्रिप्ट, फंक्शन आणि फंक्शन नेम. फंक्शन नेम आणि इथं फंक्शन स्टार्ट होणार आपला, या ठिकाणी फंक्शन एंड होणार. ओके,
फंक्शनचं नेम काय दिलंय आपण, ऍडिशन. या ठिकाणी आपण असाइन केलं ऍडिशन. ओके, एवढा पण केला. आता आपल्याला फंक्शन मध्ये काय करायचंय, तर ज्यावेळेस आपण क्लिक करणार तर आपल्याला दोघांचा बेरीज करायची, ऍडिशन करायची. मग त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागेल म्हणजे हा जो युजर आहे, हा जो फॉर्म आहे, इथं जे काही युजर एंटर करणार आहे समजा 56 आणि 78, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत हे आपल्याला पहिले कलेक्ट करायला लागतील, गेट करायला लागतील युजरने एंटर केल्यानंतर. त्यासाठी आपण इथं एक व्हेरिएबल बनवलं, लेट ए बी आणि सी असे 3 व्हेरिएबल्स आपण बनवले. ओके, आतापर्यंत आपण व्हेरिएबल्स कुठे बनवत होतो, डायरेक्ट स्क्रिप्टच्या आतमध्ये. आपण पूर्ण ह्या कोर्समध्ये पहिल्यांदा फंक्शनच्या आतमध्ये व्हेरिएबल्स बनवतोय, म्हणजे ह्या ब्लॉकच्या आतमध्ये व्हेरिएबल्स बनवतोय. ज्यावेळेस आपण एखाद्या स्पेसिफिक ब्लॉकच्या आतमध्ये व्हेरिएबल्स बनवतो तर त्यांना म्हटलं जातं लोकल व्हेरिएबल्स. हे 3 व्हेरिएबल आपण बनवले. ओके, आता आपल्याला काय करायचं सगळ्यात आधी, तर एंटर फर्स्ट नंबर, म्हणजे या ठिकाणी जो नंबर एंटर करणार तो आपल्याला ह्या ए मध्ये स्टोअर करायचा आहे. ओके, मग आपण काय करणार, ए इक्वल टू काय हवा आपल्याला, तो व्हेरिएबल हवा आहे, म्हणजे तिथं जो डेटा टाकेल तो डेटा आपल्याकडे आला पाहिजे. तर डेटाला गेट करण्यासाठी, इथं स्टोअर करण्यासाठी आपण व्हेरिएबल ए चा वापर केला आणि ए मध्ये आपण यूज करणार, याचं नाव काय, आय डी एफ एन. आपण या ठिकाणी लिहिणार एफ एन डॉट व्हॅल्यू या पद्धतीत. ओके, सेम बी ला पण तेच करणार, पी इज इक्वल टू सेकंड नंबर डॉट व्हॅल्यू या पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे, दोघांची ऍडिशन करायची, बरोबर. मग आपण डायरेक्टली जर असं लिहिलं तर डॉक्युमेंट डॉट राईट ए प्लस बी या पद्धतीने जर आपण लिहिलं, किंवा इथं सी ला प्रिंट केला आणि या ठिकाणी लिहिलं मी सी इज इक्वल टू ए प्लस बी असं लिहिलं, सेव्ह केलं, कोडला आलो. आता बघा इथं समजा मी टाकलं 34, या ठिकाणी टाकला 23, ऍडिशनला क्लिक केलं, काय आलं उत्तर 3423. काय केलं त्याने, तर दोघांना कॉन्कॅटिनेशन केलं. का बरं, तर प्रत्येक डेटा हा स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये असतो. काल आपण बघितलं होतं की जर आपल्याला स्ट्रिंग फॉर्मॅटचा डेटा नंबरमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर आपण पार्सिंगचा वापर करतो, बरोबर. तर पार्सिंगसाठी आपण काय करणार, इथं या ठिकाणी आपण लिहिणार पार्स इंट ए प्लस पार्स इंट बी. सेव्ह केलं, आउटपुट चेक केलं, तिथं व्हॅल्यू टाकली आपण 12, या ठिकाणी व्हॅल्यू टाकली 34, ऍडिशनला क्लिक केलं, आलं 46, बरोबर. नंबर मध्ये कन्वर्ट झाला स्ट्रिंगचा. या पद्धतीने आपण वर्किंग केलं. पण आता ही मेथड खूप मोठी होऊन गेली. पार्स इंट आपण जे फंक्शन्सने त्याला पार्स केलं ते खूप मोठं झालं. समजा आपल्याला याला आणखी दुसरा काही पर्याय आहे का, तर याच्यासाठी दुसरा पर्याय असतो, तो म्हणजे पार्सिंग करणार आपण ऑपरेटरचा वापर करून. काल आपण पार्सिंग कशी केली होती, तर फंक्शनचा वापर करून, पार्स इंट आणि पार्स फ्लोट. तसंच आपण ऑपरेटरचा वापर करून करायचं असेल तर आपण काय करणार, सी इक्वल टू, त्यासाठी आपण प्लसचा वापर करणार. प्लस कशासाठी यूज होतो, तर एक ऍडिशन ऑपरेटर, दुसरा असतो तुमचा पार्सिंग ऑपरेटर आणि तिसरा असतो तुमचा कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर. अशा 3 ठिकाणी आपण प्लसचा यूज करू शकतो. तर त्याच्यासाठी प्लस ए प्लस प्लस बी, हा प्लस म्हणजे तुमचं पार्सिंगचं काम करणार. हे बघा, सेव्ह केलं, आउटपुट चेक केलं, 34 2 आलं 36. म्हणजे या प्रकारे आपण ज्यावेळेस पार्सिंग करतो तर ही असते आपली युजिंग फंक्शन पार्सिंग आणि ही असते युजिंग ऑपरेटर पार्सिंग. ओके, जर तुम्हाला वाटलं की मेसेज थोडा क्लिअर दिसला पाहिजे, चांगलं वाटलं पाहिजे, तर आपण इथं लिहू शकतो सम इक्वल टू प्लस सी केलं, आउटपुटला आलो, इथं टाईप केलं 34 2, हे बघा सम इक्वल टू 36. ओके, हे समजा तुम्हाला असं नाही प्रिंट करायचं तर आपण दुसरी मेथड यूज करू शकतो. आपण 2-3 दिवस आधी बघितलं होतं, त्यासाठी आपण अलर्टचा वापर करू शकतो. अलर्ट, इथं लिहिलं सम इक्वल टू प्लस सी, सेव्ह केलं, आउटपुट चेक केलं, या ठिकाणी टाकलं आपण 2 56 ऍडिशन, हे बघा आलं सम इक्वल टू 58 होत आहे. या प्रकारे आपल्याला करता येतं. समजा आपल्याला असं पण नकोय, आपल्याला आणखी काहीतरी वेगळा पर्याय हवा आहे, तर आपण काय करू शकतो, इथे एक आउटपुट टॅगचा वापर करू. एसक्यूएल मध्ये आपल्याकडे एक इलेमेंट असतो आउटपुट नावाचा, आउटपुट, त्याला आपण एक आयडी असाइन केली रिझल्ट.
त्याच्यानंतर आपण इथं खाली काय करणार, तर आपल्याला त्या रिझल्टमध्ये आपलं आउटपुट शो करायचं आहे. मग आपण इथं लिहू शकतो रिझल्ट डॉट व्हॅल्यू इक्वल टू सम इक्वल टू प्लस सी. सेव्ह केलं आणि ब्राउझरला आलो. इथं व्हॅल्यू टाकली, समजा 23, 34, ॲडिशनला क्लिक केलंय बघा, सम इक्वल टू 57 आलं. म्हणजे आपण या पद्धतीने आपलं आउटपुट प्रिंट करू शकतो. पण आपल्याला पार्सिंगची गरज कधी का पडली बरं, तर आपण इथं ऍडिशन केलं म्हणून. जर समजा आपण याला सबस्ट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन केलं असतं तर आपल्याला पार्सिंगची गरज पडली नसती, त्या ऑटोमॅटिकली तिथं परफॉर्म झालं असतं. आपण मागे जे कन्सेप्ट शिकलो तर सगळ्यांचा वापर करून आपण एक्झाम्पल बघितलं. आता आपण याला काय केलंय, एक सिम्पल फॉर्म बनवलाय. जर तुम्हाला वाटलं की याला आपल्याला डिझाईन करायची आहे तर मग आपण याच्यामध्ये सीएसएसचा पण यूज करू शकतो. सीएसएसचा वापर जर आपण इथं केला तर आपल्याला या फॉर्मला आपण चांगल्या प्रकारे डिझाईन करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला जावास्क्रिप्ट आणि एचटीएमएल दोघांचा वापर करून असे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो, किंवा जावास्क्रिप्टचा वापर या पद्धतीने आपल्याला आपल्या वेबसाईट्समध्ये करता येतो. व्हिडिओमधील माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.